हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 31. त्याचं नाव. त्रिशा डोक्यावर जोर देत त्या व्यक्तीचं नाव आठवू लागले. आठवतंय की देवांशला विचारू? शिवांशने भीती दाखवतच त्रिशाला विचारलं. माझ्याकडे पप्पांच्या पासबुकचे काही फोटो आहेत, त्यावर त्या व्यक्तीचं नाव असेल. 1 मिनिट असं म्हणत त्रिशाने स्वतःचा मोबाईल पर्समधून बाहेर काढला आणि त्यात ती एंट्री शोधू लागली. ज्या अकाउंटवर तिच्या वडिलांच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये द्यायचे. सापडलं. त्रिशा मोठ्यानेच ओरडली. आता पुढे. विनम्र मोकाशी. त्रिशा त्या व्यक्तीचं नाव सांगत म्हणाली, जो अविरासाठी त्रिशाच्या वडिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत होता. कुठे भेटेल हा विनम्र मोकाशी? शिवांशने तिला विचारलं. आता मला काय माहिती? मला जेवढं काही माहिती होतं तेवढं सगळं काही मी तुला सांगितलं. आता यापुढे मला काहीच नाही माहिती. अविराचे खरे आई वडील कोण आहेत हे सुद्धा नाही माहिती, त्रिशा म्हणाली. विनम्र मोकाशी कोण आहे हे मला माहिती करून तूच सांगणार आहेस, ते सुद्धा आता लगेच. शिवांश थोडं रागातच म्हणाला. अविरा नक्की कोण आहे आणि ती ज्याला मिस्टर सोलमेट म्हणतेय तो कोण आहे ही माहिती करून घ्यायचा त्याने जणू विडाच उचलला होता. मी कसं माहिती करून सांगू तुला? विक्षिप्त भाव चेहऱ्यावर आणतच त्रिशाने विचारलं. ज्याच्या अकाउंटवरून पैसे येत होते त्याला विचारून तू सांगूच शकतेस असं मला वाटतं, शिवांश म्हणाल. मी त्यांना हे सगळं नाही विचारू शकत, त्रिशा उत्तरली. समोरच्याकडून नाही हा शब्द पेलण्याची ताकद शिवांशमध्ये नव्हती. एखाद्याकडून नकार मिळणं ह्यात तो स्वतःचं अपयश मानायचा आणि मग रागात त्याला त्या क्षणी जे सुचेल ती गोष्ट करताना तो मागे पुढे बघायचा नाही. आणि ह्या वेळेला सुद्धा तेच झालं होतं. शिवांशने रागातच मोबाईल हातात घेतला. त्रिशाची सगळी कारस्थानं तो देवांशला व्हॉट्सॲप करणार, पण तोच त्रिशाने घाबरतच त्याचा हात पकडला. मी विचारते पप्पांना, तू देवांशला काहीही सांगणार नाहीस, त्रिशा म्हणाली. शिवांशच्या चेहऱ्यावर अहंकाराने भरलेलं स्मित उमटलं, जणू त्याने त्रिशासोबत युद्धच जिंकलं असावं. त्रिशाने शिवांशसमोर बसूनच स्वतःच्या वडिलांना फोन फिरवला. सुरुवातीला तर तिच्या वडिलांनी टाळाटाळ केली, पण त्रिशाने वडिलांजवळ हट्ट धरला तेव्हा तिच्या वडिलांनी त्या व्यक्तीची माहिती त्रिशाला दिली आणि त्रिशाने शिवांशला दिली. त्या व्यक्तीची माहिती मिळताच शिवांश त्रिशासमोरून उठला. त्रिशासोबत बोलत असतानाच त्याने स्वतःच्या पुढेतील ब्रेकफास्ट पस्त केला होता. होप सो तुझं तोंड बघायची वेळ माझ्यावर पुन्हा नको यायला, असं म्हणत शिवांशने त्रिशाला पुन्हा एकदा डिवचलं होतं. त्रिशा रागाने लालबुंद झाली होती, पण स्वतःच्या रागावर तिने नियंत्रण मिळवलं होतं. कधी एकदाचा शिवांश आपल्या समोरून निघून जातोय असं तिला झालं होतं. शिवांश जसा तिच्या समोरून गेला तसं तिने सुटकेचा श्वास सोडला. त्रिशा, शिवांशने तिला पुन्हा आवाज दिला. अर्धवट सोडलेला श्वास त्रिशाने पुन्हा तसाच ताबत धरत मान मागे वळवून शिवांशकडे पाहिले, जो कॅफेच्या मुख्य द्वाराला लागून असलेल्या काउंटरवर उभा होता. आतापर्यंत तुझा प्रत्येक खर्च मी उचलत आलो, सो आजचं बिल तू पेड करशील अशी माझी छोटीशी इच्छा आहे. देवांश दीक्षितची होणारी बायको माझ्यासाठी तेवढं करूच शकते, हो ना? एकदम सभ्य भाषेत त्याने त्रिशाला प्रश्न केला. कॅफेमध्ये जमलेले सगळेच कपल्स त्रिशाचा चेहरा पाहून आपापसात कुजबुज करू लागले. वेटर, याचं बिल मी पेड करेन. सध्या त्याची परिस्थिती आणि मनस्थिती दोन्हीही ठीक नाहीये, त्रिशा सुद्धा मोठ्यानेच ओरडली. थँक्यू त्रिशा डार्लिंग, शिवांशने खुणशी हसू ओठांवर आणतच त्रिशाला म्हटलं. सगळ्यांसमोर शिवांश आपल्याला डार्लिंग बोलतोय
हे बघून त्रिशाने डोळे मोठे करतच त्याला राग दाखवला. देव तुझं भलं करेल. भुकेलेल्या जीवाचं पोट भरण्याचं काम करायला तू जाणार आहेस. एवढं बोलून शिवांश कॅफेच्या बिल काउंटरवर बसलेल्या व्यक्तीसोबत बोलू लागला आणि स्वतःचं बोलणं आटोपून तो तिथून निघून गेला. ह्या वेळेला शिवांश नक्कीच कॅफे बाहेर पडला याची खात्री झाली. तसं त्रिशा स्वतःचा ब्रेकफास्ट करू लागली. मनोमन शिवांशला शिव्या घालण्याचं काम तिचं सुरू होतं. पण शिवांश का अविराची एवढी कसून चौकशी करतोय हा प्रश्न तिला पडला होता. शिव प्रेमात वगैरे तर नाही ना पडलाय अविराच्या? नक्की काय सुरू आहे हे बघावंच लागेल. त्रिशा स्वतःच्या विचारात हरवून गेली होती आणि तोच वेटर तिच्या समोर भल्या मोठ्या बिलाची यादी देऊन गेला. 2,58,556. बिलवरील रक्कम बघता त्रिशाचे डोळे मोठे झाले. आर यू आउट ऑफ युअर माइंड? साधा कॉफी आणि सँडविचचे एवढे पैसे कसे काय? त्रिशाने विचारलं. ते सर तुमच्यासोबत बसलेले ते गरिबांसाठी सँडविच आणि ज्यूस पार्सल घेऊन गेले. तुम्ही बोलले ना त्यांचं बिल पेड करणार म्हणून, मग आता बिल पेड करावं लागेल. वेटर थोडं राग दाखवतच म्हणाल. मी सगळं बिल पेड करणार असं नाही बोलले. त्यांनी स्वतःसाठी ऑर्डर केलेल्या सँडविचचे पैसे देणार असं बोलली. त्या मूर्ख शिवने एवढं सगळं ऑर्डर केलंय हे मला माहितीच नाही. त्रिशा वेटरसोबत वाद घालू लागली. कॅफेमध्ये बसलेली सगळी मंडळी वेटर आणि त्रिशासोबत सुरू असलेला वाद बघून आपापसात कुजबूज करू लागली. तेवढ्यातच कॅफेचे मॅनेजर तिथे आले. तुम्ही तर त्याच आहात ना, देवांश दीक्षितच्या होणाऱ्या पत्नी? नाकाच्या शेंड्यावरील चष्मा बाजूला करतच हॉटेलच्या मॅनेजरने त्रिशाला विचारलं. तसं त्रिशाने हो म्हणून मान डोलावली. एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनच्या पत्नी असून असं वागताना तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही? हॉटेलचा मॅनेजरने थोडं वरच्या सुरातच विचारलं. ज्या वस्तू मी घेतल्याच नाही त्याचं बिल का पेड करू मी? मी जे खाल्लं त्याचंच बिल मी पेड करणार. असं म्हणत त्रिशा कॅफेच्या मॅनेजर सोबत सुद्धा वाद घालू लागली आणि कोणीतरी दुरूनच हे सगळं रेकॉर्ड करत. जणू मीडियावाल्यांनी फक्त आणि फक्त देवांशला ब्रेकिंग न्यूजच्या कॅप्शनमध्ये घ्यायचं ठरवलं होतं. अर्थातच हे सगळं घडवून आणलं जात होतं. हॉटेलचा मॅनेजर शांत बसणाऱ्यातला नव्हता. हॉटेलच्या मॅनेजर समोर आपलं काही चालत नाही हे बघून त्रिशाने पर्समधून क्रेडिट कार्ड काढलं जे तिच्या देवांशने तिला दिलं होतं. कार्ड काढून तिने कॅफे मॅनेजरच्या हातावर टेकवलं. काय माहिती सकाळ सकाळ कुठून येतात असं म्हणत कॅफे मॅनेजरने रागीट नजर त्रिशावर टाकली आणि त्रिशाने दिलेलं कार्ड स्वाईप करायला घेतलं. पेमेंट फेल्डचा मेसेज बघून कॅफे मॅनेजर तिच्याकडे रागात बघू लागला. कार्ड ब्लॉक आहे, दुसरं कार्ड द्या. त्रिशाच्या हातात तिचंच कार्ड पुन्हा सोपवत हॉटेलचा मॅनेजर म्हणाला. ब्लॉक आहे? असं कसं ब्लॉक आहे? असं म्हणत त्रिशाने देवांशला फोन फिरवला. कॅफेमध्ये जाऊन माझी इज्जत घालून पोट नाही भरलं जे मला कॉल करून आणखी त्रास देतेस? देवांशने रागातच त्रिशाला विचारलं. फोनवरून ऐकू येणारा देवांशचा रागीट आवाज ऐकून त्रिशाने आवंडाच गिळला. तुला कसं कळलं मी कॅफेमध्ये आहे? आणि ते सगळं सोड, तू कार्ड का ब्लॉक केलंय? त्रिशाने विचारलं. त्या क्षणी देवांशच्या रागापेक्षा तिला हॉटेल मॅनेजरचा राग शांत करण्याची जास्त गरज वाटली होती. जे करायचं ते लवकर करा, मॅनेजर म्हणाल. मला पैसे पाठव. या कॅफे मॅनेजरच्या तोंडावर फेकून मारायचे. कॅफे मॅनेजरला राग दाखवतच त्रिशा म्हणाली. मी तुला 1 रुपया सुद्धा पाठवणार नाही. तू घातलेला गोंधळ तुझा तूच सॉर्ट आउट करायचा आणि घरी यायचं. देवांश म्हणाला. देव माझ्याकडे एवढे पैसे नाही, प्लीज पैसे ट्रान्सफर कर. मी घरी आल्यावर तुला सगळं काही सांग. त्रिशा देवांश समोर गयावया करू लागली. पण तिच्या लोभी बोलण्यात देवांश काही फसणार नव्हतं हे त्रिशाला सुद्धा माहिती पडलं होतं. अविराबद्दल माहिती काढून घेण्यासाठी शिवांश गोहिलने मला कॅफेमध्ये बोलवून घेतलं होतं. तुला खूप काही सांगायचंय, पण जर तू बिल पेड नाही केलंस तर मी तुला काहीच सांगू शकणार नाही. शिवांश गोहिल अविराच्या प्रेमात आहे. त्रिशाने गाळ टाकला आणि त्याच देवांश दीक्षित सारखा मोठा मासा पुन्हा अडकला.
इच्छा नसताना सुद्धा त्याने त्रिशाच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले. स्थळ द ग्रँड ऑर्चिड, मुंबई. अविराला आज रेस्टॉरंटमध्ये पोचायला उशीरच झाला. किचन बाहेर उभं राहून 15 मिनिटं उलटून गेली होती. पण शिवांश नावाच्या चक्रीवादळाच्या भीतीने तिची पावलं आत जात नव्हती. मनात देवाचा धावा सुरू झाला असतानाच पाठीमागून तिला आवाज आला. अविरा. आपल्याला कोण आवाज देतंय हे बघायला म्हणून अविराने झटकन मागे वळून पाहिले. अंगद मागे उभा होता. चेहऱ्यावर गंभीर भावानं त्याने अविराला प्रश्न केला. शिव आला इथे? ओठ बाहेर काढत तिने खांदे हलकेच वर उडवले. तिने दिलेली प्रतिक्रिया अंगदला कळलीच नाही, म्हणून त्याने पुन्हा प्रश्न केला. आलाय की नाही आलाय? मी आत्ताच आले, असं उत्तर अविरा देणार, पण तोच तिचं लक्ष अंगदच्या कानाच्या पाकळीवर गेलं आणि ती गंभीर झाली. अंगदच्या कानाच्या पाकळीवर सुद्धा तसंच क्रॉसचं निशाण होतं, जसं काल रात्री पार्टीत अविराने मिस्टर सोलमेटच्या कानावर पाहिलं होतं. अविरा एकटक अंगदकडे बघू लागली. तिच्या मनात असंख्य प्रश्नांनी काहूर माजले होते. मी तुला काहीतरी विचारतोय, अविराची तंद्री दूर करतच अंगद म्हणाला. मी जस्ट किचनमध्ये आलीये, मला उशीर झाला. अविराने स्वतःची नजर खाली ठेवतच उत्तर दिलं. अंगदच मिस्टर सोलमेट आहेत, मग ते माझ्यासोबत खोटं का बोलतायत? का मला सारखं सारखं सांगतात की मी अंगद नाही म्हणून? अविरा स्वतःलाच प्रश्न करून त्रास देऊ लागली. आज तिची पूर्णपणे खात्री पटली होती की तिच्यासमोर उभा असणारा अंगद हाच मिस्टर सोलमेट आहे. तिचं मन तर करत होतं की काल रात्री जो हक्क ते तिच्यावर गाजवत असतात, तोच हक्क तिने आज त्यांच्यावर गाजवत इथे सगळ्यांसमोर त्यांच्याकडून कबूल करून घ्यावं की मिस्टर सोलमेट तेच आहेत म्हणून. पण ते सगळं करायची हिंमत तिच्यात येत नव्हती. इव्हाना अंगदने तिच्या बाजूने वाट काढली आणि तो किचनमध्ये शिरला. शिव आज इथे आलेला? अंगदने शेफ वंशला विचारलं, तेव्हा शेफ वंशने नाही म्हणून मान डोलावली. शेफ वंशचं उत्तर ऐकून अंगदने किचनमधून काढता पाय घेतला. त्याच्या मागोमाग किचनमध्ये येणाऱ्या अविराला त्याची धडक झाली. अविरा तोल जाऊन पडणार, पण त्याआधीच अंगदने तिला सावरलं. आपण पडू या भीतीने अविराने सुद्धा अंगदची कॉलर घट्ट पकडून ठेवली. अचानकपणे तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आय एम सॉरी. अंगदचा अस्पष्ट आवाज तिच्या कानांवर पडत होता, पण अंगदचा चेहरा अविराला दिसत नव्हता. आपल्यासोबत काय होतंय हेच तिला कळत नव्हतं आणि तिची शुद्ध वरप. अविरा. अंगदने तिच्या गालावर हलकेच थोपटत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण अविरा डोळे उघडत नव्हती. आता मनोमन शिव्या घालण्याचं काम नक्कीच सुरू असेल, पण पक्का मला प्रॉमिस, मिस्टर सोलमेट लवकरच कळेल. तोवर धन्यवाद. भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.